कसबे-डिग्रस तालुका मिरज जिल्हा सांगली हे गाव सांगली इस्लामपूर हायवे लगत असल्यामुळे गावात आत वळतेवेळी वाहनांच्या अतिवेगामुळे ॲक्सिडेंटचे प्रमाण खूप वाढल्या कारणाने कसबे-डिग्रसचे 2 तरुण गुरुवारी कामावरून घरी परत जात असताना या डिग्रस कमानीजवळ त्यांचा दुर्दैवी अपघात होऊन त्यांचे निधन झाले। प्रतीक अंबी व पृथ्वीराज जाधव या दोन्ही तरुणांचे वय 25च्या आसपास आहे। या निधनामुळे कसबे-डिग्रस पूर्ण गाव संतप्त व्यक्त करत आहे। यांनी NHR व PWD व नॅशनल हायवे या ऑफिसच्या अधिकाऱ्यांना वारंवार लिखित मागण्या करून देखील कसबे-डिग्रस कमानीजवळ स्ट्रीट लाईट, स्पीड लिमिट, स्पीड ब्रेकर, रिफ्लेक्टर लाईट अशा मागण्या वारंवार करून देखील प्रशासन गाढझोपेचं सोंग घेत आहे। तरी या अपघातामुळे अचानकपणे कसबे-डिग्रसचे ग्रामस्थ व नागरिक एकत्रित येऊन शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता पूर्ण रस्ता रोको आंदोलन केलं। यावेळी सांगली ग्रामीणचे पोलीस अधिकारी यांनी मध्यस्थी केली व सोमवारी कसबे-डिग्रस ग्रामपंचायतीमध्ये NHR PWDच्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना बोलून आपल्या मागण्या ज्या काही असतील त्या मान्य करायला सांगतो असे आश्वासन दिल्या कारणाने हे आंदोलन स्थगित करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्ते विनायक अप्पासो जाधव, पंचायत समिती सदस्य कसबे-डिग्रस तसेच दलित महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सनाउल्ला बावचकर, कसबे-डिग्रसचे सर्व ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ नागरिक व महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। कसबे-डिग्रस फाट्यावर आमच्या राजमाता जिजाऊ कमानीपाशी आमच्या गावातील 2 तरुण सहकारी या आमच्या कसबे-डिग्रस गावाच्या पेठ सांगली हद्दीच्या या रस्त्यावर गतिरोध नसल्यामुळे एका महिलेने आमच्या तरुण 2 पोरांना उडवलं आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला। आणि ही गोष्ट अतिशय आमच्या गावाला खेदजनक आहे आणि आमच्या गावा ह्या 2 कालपासून खूप मोठ्या दुःखात आहे। आणि आमच्या या कसबे-डिग्रस गावाच्या फाट्यावर गतिरोध व्हावा आणि बाकीच्या लाईटची व्यवस्था व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी रस्ता रोको करत आहोत। नमस्कार। काल रात्री कसबे-डिग्रस कमानीपाशी आमच्या कसबे-डिग्रसचे 2 युवक दोन तरुण दोन्हींचं वय 25 वर्ष असताना तिने अजून आपलं आयुष्य पूर्णपणे न बघताना सुद्धा काल त्यांचं दुर्दैवीमध्ये ऍक्सिडेंट झालेला आहे। आज आमच्या कसबे-डिग्रसचे गाव पूर्ण नॅशनल हायवे लगत असून सुद्धा आम्ही PWDचे महाजन साहेब जे आहेत, महाजन साहेबांना आम्ही कालपासून फोन करतोय की बाबा आमच्या डिग्रस गावामध्ये रिफ्लेक्ट लाईट असू द्यात, स्पीड ब्रेकर असू द्यात, परत बॅनर आपले गाव आहे धोकादायक असं टर्न असू द्यात, हे आम्ही त्यांना वारंवार विनंती केली, त्यांना मागणीपत्र कळवलं, पण हे प्रशासन गाढझोपेचा प्रयत्न करते। लक्षात ठेवा, अजून या हायवेला कित्येक तरी जीव गेलेत, अजून किती जीव घेणार आहे हा प्रशासन। यासाठी आम्ही आज इथं सर्व आमच्या कसबे-डिग्रसचे ग्रामस्थ व मित्रमंडळ आम्ही सगळे इथं गोळा होऊन या 2 युवकांना न्याय मिळावा यासाठी आम्ही तर रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। तरी आमच्या आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी आणि आमची ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवाव्या आणि इथं लवकरात लवकर स्पीड ब्रेकर असू दे, स्ट्रीट लाईट असू द्यात, ह्या लवकरात लवकर बसवण्यात याव्या अशा आम्ही सरकारकडे हात जोडून विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम।